बारामतीमध्ये पुन्हा विमानाचा अपघात. शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती. सुनील तटकरे शरद पवारांना भेटल्यानं राजकीय चर्चांना उधाण. भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट. सिल्वर ओकवरच्या भेटीनंतर तटकरेंचं स्पष्टीकरण. निदा खानला आश्रय देणं एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं. संभाजीनगर मनपाचा पटेल यांच्या अनधिकृत घरावर हातोडा. समाधानकारक उत्तर न दिल्यानं कारवाई. नियोजन शून्यतेमुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा अखेर रद्द. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप. सरकारला परीक्षाही घेता येत नाही. विरोधकांचा घणाघात. नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन उघड होण्याची शक्यता. मॉक टेस्टमधील 42 प्रश्न परीक्षेमध्ये आल्याचा दावा. नामांकित खासगी क्लासेसची होणार चौकशी. नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये निदा खानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. धर्मांतर प्रकरणात निदा खानची महत्वाची भूमिका. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये ठपका. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स. शिवनिका ट्रस्ट व्यवहार प्रकरणी समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. भोंदू मनोहर भोसलेवर करमाळ्यात आणखीन एक गुन्हा दाखल. मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा दावा करत 41,000ची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा. पोलिसांकडून चौकशी सुरू. एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं प्रवास करणार. ताफ्यातील वाहनही कमी करणार. मोदींच्या आवाहनानंतर शिंदेंचा निर्णय. सोनं चांदी खरेदी करणं महागणार. सोन्या चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15%. परदेशी चलन वाचवण्यासाठी सरकारचं पाऊल. महाराष्ट्र टीव्हीचे एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात झी 24 तासचा डंका. शोध पत्रकारितेतील 3 पैकी 2 पुरस्कार झी 24 तासला. गोविंद तुपे, सीमा आढे, रुबिना पठाण, मनश्री पाठक यांचा गौरव.